वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की कल्याणेश्वर महादेव की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय। जय भोले एक टाळी।
सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हात वरती करून एक टाळी जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर तबल्याचे आवाज पूर्ण कमी करा पहिलं कमी करा कल्याणेश्वर भगवान की हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सताळा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान कल्याणेश्वर शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून
कुलगुरू षटस्थल ब्रह्मी 108, श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीसह आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी क्रांती केली असे क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र सताळा खुर्द या परमपुण्यभूमीमध्ये या महाशिवरात्री पर्व काळामध्ये आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मेरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला रौप्य महोत्सवी अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परम रहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा शिवक्षेत्र सताळा खुर्द, तालुका अहमदपूर, वर्ष 25वे, दिवस 7वा। या महाशिवरात्री पर्व काळामध्ये आपणा सर्वांना या शिवभक्तीच्या ज्ञानाच्या माध्यमातून भगवान शंभू महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून देत असलेले या शिवमहापुराण कथेचे आयोजक, सर्व सप्ताह कमिटी, संयोजन समिती तथा ग्रामस्थ मंडळी, या सप्ताहाचे सर्व शिवभक्तपरायण, शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य विश्वनाथप्पा कल्याणे सताळा खुर्द, शिवभक्तपरायण अंतरामप्पा हिंडे सताळा खुर्द, या सप्ताह संयोजन समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये महाप्रसादाची अन्नदान सेवा तथा शिवमहापुराण ग्रंथ पूजा व महाराजांचा सन्मान करणारे शिवभक्तपरायण विजयकुमार अप्पा डुमणे, शिवभक्तपरायण बालाजी हुडगे, शिवभक्तपरायण हरिश्चंद्र अप्पा हिंडे, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवानी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची तथा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्तपरायण विश्वनाथप्पा कल्याणी परिवार, शिवभक्तपरायण अंतरामप्पा हिंडे परिवार, त्याचबरोबर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये
या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून सर्व स्वच्छता करणारे सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, सुंदर अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी देत असलेले रोहिणी साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्तपरायण महालिंग दादा हेंडे तथा शिवभक्तपरायण प्रशांत दादा जोंधळे, या कल्याणेश्वर महादेवाची नित्यनेमाने शिवपूजा संपन्न करणारे गावातील सर्व माहेश्वर मंडळी, त्याचबरोबर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, सिंतवादक तथा गायनाचार्य सूरमणी शिवभक्तपरायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, तबला वादक, तबला विशारद, तबला मार्तंड आत्मीय बंधू शिवभक्तपरायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, चालत असलेली शिवकथा उद्यापासून आपल्याला यूट्यूबवर ऐकायला मिळणार आहे। या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत झालेल्या कथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्हीही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्तपरायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलचकर, दिवलिंग स्वामी महाराज किलचकर, त्याचबरोबर आजच्या 7व्या दिवसीय पर्वकाळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांचं आजच्या महाशिवरात्री पर्वकाळामध्ये शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयुरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल आपण 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आणि जगतजननी माता सती यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने संपन्न केलेलो आहोत। या सती माता आणि भगवान शिव परमात्मा, पार्वती माता भगवान शिव परमात्मा या दोघांचा ज्या दिवशी विवाह सोहळा संपन्न झाला तोच दिवस महाशिवरात्रीचा पर्वकाळ म्हणून प्रकट झालेला आहे। आणखी एक आख्यायिका सांगितलेली आहे, ज्यावेळेस मी मोठा तू मोठा असा वाद ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांच्या मध्ये सुरू झाला। ब्रह्मदेव म्हणू लागले या जगाचा मालक मी आहे, विष्णुदेव म्हणू लागले या जगाचा मालक मी आहे। दोघांचं भांडण सुरू असताना त्या दोघांच्या मधोमध एक अग्निरूपामध्ये स्तंभ प्रकट झालेला आहे आणि त्या स्तंभाचा तळही कुठपर्यंत असेल याचं गणित नाही आणि त्याचा शेंडा मुख कुठपर्यंत असेल हेही त्याचं गणित करता येणार नाही। मग ब्रह्मदेव विष्णुदेव त्या अग्निस्तंभाचा शोध घेऊ लागले। बराच काळ त्या ठिकाणी शोध घेतला। बराच काळ त्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर विष्णुदेवांनी हार पत्करली, मी या अग्निस्तंभाचं रूप ओळखू शकलो नाही, याचा तळ गाठू शकलो नाही। पण ब्रह्मदेवांनी मात्र खोटं बोललं। काय खोटं बोललं? ब्रह्मदेव म्हणू लागले मी या स्तंभाचा मुख पाहिलेला आहे आणि साक्ष म्हणून गाईला आणि केतकीच्या फुलाला सोबत घेतलं, साक्षीदार, खोटी साक्ष द्यायला। मी हे स्तंभाचं मुख पाहिलो, मी या जगाचा मालक आहे हे घोषित करण्यासाठी ब्रह्मदेवानी खोटं बोललं। 2 खोटी साक्षीदार सोबत घेऊन या स्तंभाच्या मूळ ठिकाणी आले।
आल्याबरोबर भगवान शिव परमात्म्याची त्या ठिकाणी दोघंही स्तुती करू लागले. आम्ही तुमचं स्वरूप ओळखू शकलो नाही, पण ब्रह्मदेव म्हणता आहेत मला तुमचं मुख दिसलेलं आहे, मी तुमच्या तळागाळापर्यंत पोहोचलेलो आहे, मला तुमचं स्वरूप कळालेलं आहे. त्याच क्षणाला मी या जगाचा मालक असणार असा गर्व ब्रह्मदेवाला झाला. आणि त्याच टायमिंगला भगवान शिव परमात्म्याने त्या अग्निस्तंभातून शिवलिंगाच्या रूपामध्ये आपलं सगुण रूप धारण केलं. नम पार्वती पतये शिव हर हर. आणि तोच दिवस महाशिवरात्रीचा दिवस म्हणून प्रकट झालेला आहे, ज्या दिवशी भगवान शिव परमात्म्याने या शिवलिंगाच्या रूपामध्ये ब्रह्मदेव विष्णुदेवांना दर्शन दिलं. भगवान शिव दोघांच्या समोर प्रकट झाले. दोघांनीही महादेवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णुदेव म्हणू लागले, तुम्ही कोण देव आहात? आम्ही तुमचं स्वरूप ओळखू शकलो नाही, आणि मी तर एवढा मोठा अभागी आहे की तुमचं तळ शोधायला गेलो, पण मला तळागळाचा पत्ता लागला नाही, म्हणून मी हार पत्कारली आहे. माझा जन्म कशासाठी झाला याचं उत्तर द्या. मी कोण आहे? या जगाच्या पाठीवर माझा जन्म कशासाठी झाला याचं उत्तर द्या. तुम्ही कोण याचं उत्तर द्या. महादेवांनी आपली ओळख करून देत असताना या जगाचा पिता ब्रह्मदेव विष्णुदेव या दोघांना जन्म घालणारे दुसरे तिसरे कोणी नसून अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे. ब्रह्मदेवा, तुमच्याकडे या सृष्टीमध्ये जन्माला घालण्याचं काम तुमच्याकडे आहे, आणि विष्णुदेवा तुमच्याकडे याचं पालन करण्याचं काम आहे. पण विष्णुदेवांनी आपली हार पत्करली म्हणून त्यांनी खरं बोललं म्हणून विष्णुदेव या जगामध्ये पूजनीय राहतील. पण ज्या ब्रह्मदेवानी या मुखाने खोटं बोललेलं आहे, या मुखाने अवहेलना केलेली आहे, त्या ब्रह्मदेवाचं एक मुख शरीरावर राहणार नाही म्हणून ब्रह्मदेवाचं एक मुख त्या ठिकाणी उडवण्यात आलं. आणि त्या क्षणाला महादेवाच्या आज्ञेनं त्याच दिवसापासून ब्रह्मदेवाची पूजा कधीच केली जाणार नाही. ब्रह्मदेव पूजेतून वर्ज्य झाले. कुठं दिसतंय तुम्हाला ब्रह्मदेवाचं मंदिर, ब्रह्मदेवाची पूजा? त्या क्षणाला ब्रह्मदेव पूजेमधून दुरावले गेले. पुढे ज्या गायीनं खोटी साक्ष दिली की ब्रह्मदेवांनी तुमचं मुख पाहिलं म्हणून खोटी साक्ष दिली, त्या गायीच्या मुखाकडून पूजा केली जाणार नाही असं महादेवांनी सांगितलं. म्हणूनच गायीच्या पाठीकडून पूजा केली जाते. केतकीच्या फुलाला महादेवांनी श्राप दिला की ज्या मुखानं तू खोटं बोलला आहेस ते फूल माझ्या शिवलिंगावर कदापि स्वीकारलं जाणार नाही. त्या फुलाला हे पूजेतून वर्ज्य करण्यात आलं. आणि तोच दिवस शिवलिंगामध्ये भगवान शिव परमात्म्याने आपलं स्वरूप धारण केलेला दिवस महाशिवरात्री पर्वकाळ. आणि तोच महाशिवरात्री पर्वकाळ आज आपल्याला प्राप्त झालेला आहे. आज दिवस सोनी याचा झाला उदय भाग्याचा, है की नाही? परवा म्हणजे थोर असणारं पर्वकाळ म्हणजे शिवरात्री पर्वकाळ आहे. हो शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर. हो शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर. सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर, शिवरात्री पर्व थोर,
शिवरात्री पर्व थोर शिवरात्री पर्व थोर शिवरात्री पर्व थोर पर्व थोर पर्व थोर नमः पार्वतीपतये शिव हर हर। शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर म्हणून सांगितलेलं आहे। या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर एक शिव जरी शब्द कानावर पडला, एक ओम नमः शिवाय शब्द जरी आपल्या मुखातून बाहेर पडला तर तो शिवपदाचा अधिकारी होतो बरं का। न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तो हे ज्ञान पावे शिवकृपे। जर आपल्याला त्या ओम नमः शिवाय मंत्राचा अर्थ माहीत नसेल, त्या शिवभक्तीचा अर्थ माहीत नसेल, तरी सुद्धा कळत ना कळत आजच्या दिवशी जर आपल्या मुखातून त्या भगवान शिवाचं भजन पूजन व्रत वैकल्प झालं ना, तर तोही ज्ञान पावे शिवकृपे म्हणतात। तोही ज्ञानाचा अधिकारी होऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेतो म्हणतात। महाशिवरात्रीच्या पर्व काळाची कथा आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेत असताना विंध्य पर्वतावरती एक शिकारी समुदायामध्ये जन्म घेतलेला व्याध आहे व्याध, आणि त्या व्याधाला शिवभक्तीचं ज्ञान नाही। तो व्याध सत्कर्म करीत नाही, तो व्याध मांसाहार भक्षण करणारा आहे, तो व्याध दुराचाराने वागणारा आहे, तो व्याध भक्तीपासून अलिप्त आहे, त्याला परमार्थाचं कसलंच ज्ञान नाही। तो व्याध आता न कळोनी अर्थ पाठ करी भावे, त्या व्याधाला या भक्तीचं ज्ञान नव्हतं। आपल्या घरातल्या परिवाराचं आपल्या लेकरा बाळाचं पोट भरण्यासाठी तो व्याध रोज मंदिरामध्ये यायचा, रोज जंगलामध्ये जायचा, मंदिराच्या समोरून जायचा, पण मंदिराच्या कधीच पाया पडत नव्हता। मंदिरामध्ये जायचा पण कधीच देवाचं नाव घ्यायचा नाही, कधीच देवाचं दर्शन घ्यायचं नाही, उलट त्या देवाची चेष्टा करायचा, उलट त्या देवाला नको ते टाकून बोलायचा। नित्य नेमाने जंगलात यायचा आणि मुक्या प्राण्यांची हत्या करून आपलं पोट त्या ठिकाणी भागवायचा, मनाची तृप्ती करायचा। दुसरा त्याला व्यवसाय नव्हता, परिस्थिती नव्हती। शिकारी करणं आणि त्याच मांसाहाराचं भक्षण करणं हा त्याचा पेशा होता। महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळावर हा व्याध शिकारीसाठी निघालेला आहे। सकाळी सकाळी गावातल्या शेजारच्या जंगलाच्या शेजारी एक सुंदर असं पुरातन शिवमंदिर होतं, आणि त्या शिवमंदिरामध्ये तुमच्या माझ्यासारखे अनेक शिवभक्त मंदिरामध्ये येऊन शिवलिंगाला जलधार करू लागले, शिवलिंगाला दुग्धधारा वाहू लागले, शिवलिंगाला बिल्वपत्र समर्पित करू लागले, शिवलिंगाची मंगल आरती करू लागले, नैवेद्य समर्पित करू लागले, भजन कीर्तन गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासीचे केने, असा त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये क्रम सुरू होता, कार्य सुरू होतं। तो व्याध मंदिराच्या जवळ आला, मंदिराच्या जवळ येऊन त्या व्याधानं पाहिलं, काय हे लोक वेडे आहेत, उगी त्या महादेवाचं नाव घेतात। तिथं जय जयकार सुरू होता, हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव, तिथं नामस्मरण सुरू होतं। हा व्याध त्या भक्तांची चेष्टा करू लागला, एक नाही त्यांची मस्करी करू लागला। वेडे आहेत हे लोक, देवाचं नाव घेत फिरतात, अशी चेष्टा करत महाशिवरात्रीच्या पर्व काळावर चेष्ट्यानं मस्करीनं त्याच्या मुखामध्ये महादेवाचं नाव आलं। हर हर महादेव शिवशंभो महादेव असं म्हणत व्याध शिकारीसाठी निघाला। हर हर महादेव न कळोनी अर्थ पाठ करी भावे। आता त्या महादेव शब्दाचा अर्थ त्याला माहिती नाही, हर हर शब्दाचा अर्थ त्याला माहिती नाही। तो निघालेला आहे आपलं हर हर महादेव शिव शिव शंभो महादेव चेष्टा करत मस्करी करत निघालेला आहे। इकडं काही भक्त
महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर त्या महादेवाच्या नामामध्ये तल्लीन झाले. कसे झाले? शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. दोन हात वरती करून टाळी टाळी टाळी, एक टाळी एक टाळी. जय भोले. शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. जय हो. शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय. ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय. जय भोले. शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. हरपली इंद्रिय देह झाले भेभान. हरपले उपवास असला तरी देवाचं नाव घ्यायला कंजूसपणा करू नये माय. आज महाशिवरात्री आहे ना, कसला उपवास तुमचा. ताटामध्ये पाहिलं मी, आहे की नाही. शाबू होताच, भगर होतच, रताळे होतेच, सेप होतेच, आहे की नाही. पापड होतेच. असा कसा उपवास आहे की नाही. पोट भरून खाल्लंय देवाच्या नावावर आणि देवाचं नाव घ्यायला म्हणजे कंजूसपणा करताय. हरपली इंद्रिय देह झाले भेभान. शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. वा वा. टाळ्या लहान करा, थोड्या टाळ्या वाजवू नका, कथा श्रवण करा. हा व्याध शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. हा व्याध त्या ठिकाणी निघालेला आहे. कुठं निघालेला आहे? शिकारी करण्यासाठी निघालेला आहे. जंगलामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. पण योगायोग पहा, या व्याधाला दिवसभर एकही शिकार सापडली नाही. ही महादेवाची लीला आहे. ही महादेवाची लीला आहे. महादेवाच्या लीलेनं या व्याधाला दिवसभर एकही त्या ठिकाणी शिकार सापडली नाही. रात्र झाली. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि रात्रीच्या पहिल्या प्रहराच्या वेळेस हा व्याध, हा शिकारी एका सरोवराच्या तीरावर गेलेला आहे. त्या सरोवराच्या कडेला सुंदर असं बिल्वपत्राचं झाड होतं आणि त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने पुरातन काळी एका शिवलिंगाची स्थापना केली होती. व्याध या सरोवरावर कुणीतरी एखादी हरिण, कुणीतरी एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी येणार आणि मग आपण शिकार करून आपल्या लेकरा बाळांचं पोट भरण्यासाठी घेऊन जायचं. म्हणून तो व्याध विचारामध्ये खूप वेळ खालीच थांबला, सरोवराच्या कडेला थांबला. पण व्याधाला वाटलं आपण जर इथंच थांबलो तर आपल्याला भिवून कुठलाच प्राणी इथं येणार नाही, म्हणून आपण थोडं लपावं, आपण थोडं आड बाजूला व्हावं. म्हणून व्याधाला सरोवराच्या कडेला असलेलं बिल्व वृक्ष त्या ठिकाणी दिसलं. व्याधाच्या पाठीवर बाण आहेत, धनुष्य आहेत, जल आहे, पिण्यासाठी जल ठेवलेलं आहे. व्याध त्या ठिकाणी आपल्या स्वार्थापोटी त्या बिल्वपत्राच्या झाडावर चढलेला आहे. झाडावर चढून
वाट पाहू लागला. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, चांदण्या लखलखत आहेत, प्रकाश त्या ठिकाणी देत आहे. खूप वेळानंतर या महाशिवरात्रीच्या रात्रीच्या पहिल्या प्रहरी या सरोवरावरती पाणी पिण्यासाठी एक गर्भवती हरिणी आलेली आहे. हरिणी पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी आलेली आहे. व्याधाला आवाज आला पायाचा, म्हणून व्याध पाहतो आहे सरोवरावरती. धनुष्य बाहेर काढला, त्याला बाण लावला आणि नेम धरला सरोवराकडे. या ठिकाणी या व्याधाला समोरचं प्राणी व्यवस्थित दिसत नाही. सरोवरावर कोणता प्राणी आलेला आहे हे डोळ्यानं दिसत नाही, म्हणून आपल्या डोळ्याच्या पुढचे जे काही बिल्व फाटे होते ना, बिल्वपत्र होते ना, ते डोळ्याच्या आडे येत होते. रागाने या व्याधानं डोळ्याच्या पुढचे बिल्वपत्र तोडावं आणि खाली टाकावं. शरीराची हालचाल व्हावी आणि पाठीवरचं पाणी या बिल्ववृक्षाखाली असलेल्या शिवलिंगावर पडावं. महाशिवरात्रीचा पर्व काळ. हातानं तोडलेले बिल्वपत्र त्या बिल्ववृक्षाच्या खाली असलेल्या शिवलिंगावर जाऊन पडू लागले आणि पहिल्या प्रहाराची पूजा या व्याधाकडून घडली. कशामुळं? न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तो हे ज्ञान पावे शिवकृपे. या व्याध आता देह भान विसरून या शिकारीसाठी तत्पर आहे. या व्याधाला आपल्या लेकरा बाळांची आठवण येऊ लागली. व्याधानं बाण लावल्याबरोबर या बाणाच्या आवाजाने ही हरिणी त्या धनुष्याकडे पाहू लागली. कुणीतरी व्याध आपल्याकडे बाण लावून बसलेला आहे हे हरिणीनं पाहिलं आणि हरिणी व्याधाला मनुष्यवाडीनं बोलू लागली. अरे व्याधा, माझा ऐकशील? मी गर्भवती आहे, तू मला मारू नकोस. तू मला मारला म्हणजे माझ्या पोटामध्ये असलेल्या लेकराची हत्या म्हणून तुला नरक यातना भोगाव्या लागतील. तुला मला मारायचे ना व्याधा, तर मी तुला शपथ देते आहे, मी तुला वचन देते आहे, या पिलाला माझ्या घरट्यामध्ये मी जन्म देऊन नुकतंच परत येईन आणि तू मग माझी शिकार कर. व्याध म्हणू लागला, मी काय वेडा दिसतो आहे का असं हातात आलेली शिकार सोडायला? काय गॅरंटी तू परत येणार? काय गॅरंटी परत येणार? मी जर परत नाही आले ना, तू मला मारलेलं जे पाप तुला लागणार आहे ना, तेच पाप माझ्या पदरी पडो. मी वचन देते आहे, मी येणार. या मनुष्यवाणीनं त्या हरिणीनं व्याधाचं मन जिंकलं आणि व्याध म्हणाला, आपलेही लेकरं आहेत. या हरिणीला तिच्या पिलाला जन्म द्यायचा आहे, नुकतंच ती जन्म देऊन येईल असं वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून व्याधाने तिला जायला त्या ठिकाणी सांगितलं. ती हरिणी त्या ठिकाणी आपल्या घरट्यामध्ये आलेली आहे. काही तास उलटून गेले. दुसरा प्रहर सुरू झाला. हा व्याध वाटच पाहू लागला होता आणि भगवान शिवाच्या नामामध्ये तिकडे मंदिरामध्ये काही शिवभक्त गजर करत होते. शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. बोला. शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. हो पांगुळली मन बुद्धी चित्त झाले चैतन्य. या व्याधाला दुसऱ्या प्रहरामध्ये या ठिकाणी वाट पाहू लागला. तो व्याध दुसऱ्या प्रहरामध्ये व्याकुळ झालेला आहे. कधी एकदा या सरोवरावरती शिकारी येईल, प्राणी येईल आणि मी त्या प्राण्याची शिकार करेन. व्याध दुसऱ्या प्रहरामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या बिल्व वृक्षावर बसलेला आहे. पाठीची हालचाल झाली की पाठीवरचं पाणी त्या शिवलिंगावर पडायचं. रागात या बेलाची सगळे पानं तोडून तो खाली टाकू लागला. एक एक बेल त्या शिवलिंगावर जाऊन पडू लागलं आणि हे पूजा महादेवाला प्रिय होऊ लागली. दुसऱ्या प्रहरामध्ये
एक हरिणी तिच्या 3-4 पिलाला घेऊन पाणी पिण्यासाठी सरोवरावरती आलेली आहे. 3-4 पिलाला घेऊन त्या सरोवरावरती आलेली आहे. व्याधानं आता मात्र बाण सज्ज झाला. बाणाला धनुष्याला बाण लावला आणि तो व्याध त्या ठिकाणी या शिकारीसाठी सज्ज झाला. एक हरिणी तिच्या 3-4 पिलाला घेऊन त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आली होती. पाणी पित असताना या व्याधाला नेम साधता साधता त्या 3-4 पिलाला पाहता असताना कोणावर निशाण साधावा हे दिसत नव्हतं. आडवं बेलपत्र येत होते. ही सगळी शिवलीला आहे. ही सगळी शिवाची माया आहे. आडवं डोळ्याला बेल येऊ लागलं. व्याध रागाने तो बिल्वपत्र तोडायचा, खाली टाकायचा, जाऊन ते शिवलिंगावर पडू लागलं. ती पूजा महादेवाला मान्य झाली. त्या झाडाच्या हालचालीनं या हरिणीनं व्याधाकडे पाहिलं आणि ती हरिणी घाबरली. अरे व्याधा, तुझ्या धनुष्यातून बाण सोडू नको रे बाबा, थोडं थांब. हे माझे जे पिल्ला आहेत ना, त्या पिल्यांना मी त्या ठिकाणी माझ्या घरट्यात सोडून येईन आणि मग तू मला मार. व्याध म्हणाला, एक पहिल्यांदाच सोडून दिले, आता मात्र सोडणार नाही म्हणले. एक पहिल्यांदाच वचन देऊन गेलेली आहे, अजून परत आली नाही, आता तुला कसं काय सोडू मी. व्याधाला ही हरिणी बोलते आहे, वचन देते आहे. व्याधा, मी या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर वचन देते आहे, मी माझ्या पिलांना सुखरूप घरट्यामध्ये तिच्या वडिलांच्या हाती सोपवून या ठिकाणी मी परत येईल. बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पाऊले. मी बोलल्यासारखं वागेन. मी तुला वचन देते आहे, तुला हे लेकरं आहेत, मला हे लेकरं आहेत. व्याध म्हणू लागला, माझ्या घरामध्ये माझे लेकरं उपवासी आहेत. दिवसभर त्यांना उपवास घडलेला आहे. कधी एकदा मी या प्राण्याची शिकार करेन आणि कधी हे मांस त्यांना नेऊन त्यांचं पोट भरेन, मला असं वाटतं आहे. आणि तू वचन दिलेलं पूर्ण कसं करशील? जसं पहिली हरिणी निघून गेली तसं तूही जाशील? नाही नाही व्याध. बोले तैसा चाले, त्याचे वंदावे पाऊले. जर मी परत नाही आले तर नरहत्येचं पाप मला लागो, नरहत्येचं पाप मला लागो आणि मी रौरव नावाच्या नरकामध्ये जाईन. वचन देते आहे, अगदी काही तासामध्ये मी परत येईन. व्याधाच्या मनामध्ये मनुष्यवाणीने बोललेल्या हरिणीचा शब्द रुतला आणि व्याध त्या ठिकाणी थोडासा दयाळू झाला. ठीक आहे, महाशिवरात्रीच्या पर्व काळावर मी त्या ठिकाणी तुझं वचन मान्य केलेलं आहे, पण लवकरात लवकर सोडून ये. दुसरी हरिण आपल्या पिलाला घेऊन त्या ठिकाणी आपल्या घरट्यात गेलेली आहे. आणखी काही तास गेले पुढं. तिसरा प्रहर सुरू झाला. मध्यरात्रीची वेळ आहे. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. तिकडे शिवभक्त या शिवभजनामध्ये तल्लीन आहे. व्याध मात्र वाट पाहतो आहे, कधी एकदा शिकारी येईल आणि कधी एकदा मी त्या ठिकाणी त्या प्राण्याची शिकार करून हे मांस माझ्या लेकरा बाळांना भरवण्यासाठी घेऊन जाईल. व्याध या विचारात आहे. शिवभक्त भजनामध्ये तल्लीन आहे. शिवभक्त त्या ठिकाणी नामस्मरण करीत आहेत. शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला, नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला. व्याध तिकडे वाट पाहतोय, इकडे शिवभक्त मंदिरामध्ये भजन करत आहेत. तिसरा प्रहर सुरू झाला आणि तिसऱ्या प्रहराला एक हरिण या ठिकाणी सरोवरावर पाणी पिण्यासाठी आलेला आहे. आता मात्र व्याध सज्ज झाला. व्याधाने आता ठरवलंच होतं, आता कुणीही जरी आलं तर सोडायचं नाही. धनुष्य बाहेर काढला, बाण त्या ठिकाणी त्याला लावला आणि नेमका नेम धरून त्या ठिकाणी त्या झाडावर बसलेला आहे. डोळ्यावरती त्या बेलाची पानं येऊ लागले म्हणून रागारागानं त्या बेलाची पानं तोडून खाली टाकू लागला. शरीराची हालचाल झाल्यामुळं
पाठीवरचं पाणी त्या शिवलिंगावर जाऊन पडू लागलं. ही महाशिवरात्रीच्या पर्व काळावर केलेली भक्ती महादेवाला प्रिय होऊ लागली. न कळोनी अर्थ पाठ करी भावे. याला ज्ञान नव्हतं या व्याधाला. आज आपल्या हातून कोणती पूजा घडत आहे याचं ज्ञान नव्हतं. हरिण पाणी पिण्यासाठी आलेला आहे. पाणी पिण्यासाठी आल्याबरोबर या हरणाला पाहून व्याधानं आपला बाण तिकडे नेम धरला. या झाडाच्या हालचालीमुळे या हरणाचं लक्ष त्या व्याधाकडे गेलं. अरे व्याधा, मला मारण्या अगोदर थोडीसं मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दे. माझी पत्नी, माझे लेकरं घरामध्ये वाट पाहत आहेत. मी त्यांना भेट देऊन येतो आणि मग तू त्या ठिकाणी मला मार. मी वचन देतो आहे, मी नक्की परत येणार. व्याध त्या ठिकाणी बोलू लागला. दोघींना तर सोडलंय, दोघीपैकी एकही माघारी आलं नाही. आता तुला मात्र सोडणार नाही. आता मात्र सोडणार नाही, कारण माझीही घरं लेकरं वाट पाहत आहेत. माझी लेकरं दिवसभर उपवासी आहेत. मी जेव्हा मांस घेऊन जाऊ तेव्हाच त्यांना जेवायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळं आता मी काय माघार घेणार नाही. हरिण व्याधाचं मन जिंकू लागलेलं आहे. हरिण म्हणतो आहे, व्याधा, जसं तुझी लेकरं घरामध्ये वाट पाहतायत ना बाबाची, तसं माझी लेकरं घरामध्ये वाट पाहतायत. फक्त एक वेळा या डोळ्याने त्यांना पाहून येऊ दे, एक वेळा त्यांना भेटून येऊ दे, म्हणजे तू मला मारायला मोकळा झालास. वचन देतो आहे, महाशिवरात्रीच्या पर्व काळावर बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, याप्रमाणे वचन देतो आहे. व्याधाच्या मनामध्ये या हरणाचे विचार अगदी अंतकरणामध्ये भरले. लेकरासाठी हरणाच्या मनात दया आहे, प्रेम आहे. आपल्याही लेकरासाठी आपण शिकार करतो आहोत, म्हणून व्याधानं या हरणाला लवकर येण्याचं सांगितलं. काही वेळातच तू परत ये असं सांगून त्याला सुद्धा जाण्याची परवानगी दिली. तो हरण सुद्धा आपल्या घराकडे गेलेला आहे. या ठिकाणी मध्यरात्री सरलेली आहे. दिवस उजाडता होतो आहे. प्रहर चौथा लागलेला आहे आणि त्या प्रहरामध्ये शिवमंदिरामध्ये शिवभक्त भजन करीत आहेत. इकडे व्याध वाट पाहतो आहे, कधी तो त्या दोन हरिणी आणि हरण या सरोवरावर पाणी पिण्यासाठी येईल आणि आम्ही त्याचा शिकार करू. व्याध वाट पाहतोय. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. भजन सुरू आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आवाज मात्र महाशिवरात्रीच्या पर्व काळावर निघत नाही बरं का. तुमचा खरंच उपवास आहे काय की बराच निराहार उपवास केलेला दिसतोय. पण अंतराम अप्पा, आजच्या कथेला येत असताना मला नरेंद्र मोदी साहेबांचा फोन आला होता. लक्षपूर्वक आहे का बरं का. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं, तुमची सताळ्यामध्ये कथा सुरू आहे ना, तर महाशिवरात्रीच्या पर्व काळावर इथं काही माता माऊल्या जमतात, इथं काही पितावर्ग जमतो, पुरुष महिला जमतात, तर त्यामध्ये तुम्ही पैज लावा म्हणले. पैज महाशिवरात्रीच्या पर्व काळावर महिलांकडूनही गजर करून घ्या आणि पुरुषांकडूनही गजर करून घ्या. ज्यांचा आवाज मोठा येईल, सप्ताह झाला ना, उद्या 8वा दिवस, 9व्या दिवशी परवाच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये 5000 टाकणार आहेत म्हणले. महिलांचा जास्त आवाज आला तुमच्या खात्यात, पुरुषांचा जास्त आला त्यांच्या खात्यात. म्हणून आता तुम्ही ठरवा कोणाच्या खात्यामध्ये किती रुपये घ्यायचे ते. म्हणून पहिल्यांदा महिलांचा आवाज आपण बघूया. जय जयकार करत असताना हाताने एक टाळे आणि मुखानं भगवंताचं नाम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। आता महिलांनी टाळी वाजवू नका, महिलांनी म्हणू नका, पुरुष मंडळी इकडची। नरेंद्र मोदी साहेब 5000 आठवायचे आणि जोरात टाळीन मुखानं भगवंताचं नाम घ्यायचं बरं का। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जय हो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कोणाचा आवाज मोठा आला हो? कोणाचा? म्हणा ना आमचा। तुमची संख्या जास्त आहे ना हो, संख्या जास्त आहे ना तुमची, त्याच्यामुळे आवाज जास्त आला। तरी पण मी नरेंद्र मोदी साहेबांना बरोबर सांगतो, काय सांगणार आहे ते कथेच्या शेवटला सांगतो, आहे की नाही। जय जयकार सुरू झाला, काय सांगायचं कल्याणी आप्पा? आधीच पैसे आहेत का? अरे बापरे, आप्पा म्हणले माझी लाडकी बहीण योजना अगोदरच सुरू आहे म्हणली, काही टेन्शन नाही म्हणली, आणि तरी सुद्धा देवाचं नाव घ्यायला कंजूसपणा करताय, आहे की नाही। आता यांना काय बोलायचं सुद्धा राहिलं नाही आप्पा, यांना बोलणं म्हणजे डायरेक्ट जेलची पायरी चढणं आहे। कारण या कोणाच्या बहीण झालेल्या आहेत? मुख्यमंत्र्याची बहीण आहे। कधी जर प्रसंग आला आप्पा असा, चष्मेवाले आप्पा, की पत्नीला चहा करायला लावलं आणि पत्नी म्हणाल्या नाही देणार आज चहा, तर काहीच करायचे नाही, रागानं चेहरा लाल बुंद करायचा। काय करायचं? रागानं चेहरा लाल बुंद करायचा, पत्नीकडे डोळे वटारून बघायचं, एक सुद्धा शब्द बोलायचा नाही। बघता बघता राग 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 चेहऱ्यावर दाखवायचा, चहा केली नाही ना तर तो चेहऱ्यावर राग दाखवायचा, आणि पुढं हाताच्या जे काही तुमच्या शर्टाच्या बाह्या आहेत ना त्या असं मागं सारायच्या रागात, पत्नीकडे बघत बघतच बरं का, रागात बाया मागं सारायचं, डोळे वटारून बघायचं, रागात 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 आपापल्या दाराच्या मुख्य दरवाजात यायचं, पण पत्नीकडे रागातच बघायचं, बाया मागं सारतच चालायचं, चटकन दरवाजामध्ये यायचं, आपली चप्पल कुठं आहे बघायचं, पायात घालायचं आणि गपचूप हॉटेलमध्ये जाऊन चहा पिऊन यायचं। का बरं हो? कारण या मुख्यमंत्र्याच्या बहीण झालेल्या आहेत। आता यांना काय बोलावं तर आपल्याला सुट्टी नाही, म्हणून अवघड झालेलं आहे की नाही। म्हणून आता बघू कोणाच्या खात्यामध्ये टाकायचं, अजून भरपूर वेळ आहे की नाही। न्यायनिवाडा मीच करणार आहे शेवटला आरतीच्या अगोदर। हा व्याध तिकडे चौथ्या प्रहरामध्ये, दिवस उजडायच्या प्रहरामध्ये या व्याधाकडून या ठिकाणी शेवटची पूजा संपन्न होणार आहे। आणि या चौथ्या प्रहरामध्ये सगळ्यात शेवटला एक हरिणी या ठिकाणी या तलावावरती पाणी पिण्यासाठी आलेले आहे। आता मात्र व्याधानं ठरवलं होतं, आता या कुणीही जरी आलं असलं तरी त्या हरणाला हरिणीला सोडायचं नाही, तिची हत्या केल्याशिवाय तिला जाऊ द्यायचं नाही। व्याध अगोदरच सज्ज झाला होता, बाण लावलेलाच होता। ती हरिणी त्या ठिकाणी त्या सरोवराच्या जवळ आली, पाणी पित असताना झाडाचा आवाज आला, झाडाच्या आवाजानं त्या हरिणीनं व्याधाकडे पाहिला, अरे व्याधा, मी काम भावनेनं तृप्त झालेली आहे, माझ्या परिवाराला भेटून येईन आणि परत तू माझी शिकार कर, वचन देते आहे। व्याध म्हणू लागला, असं तिघांना सोडलं, आता सोडणार नाही म्हणले, काहीही हो, आज तुझी हत्या केल्याशिवाय सोडणार नाही। ती हरिणी म्हणते आहे, जर मी परत नाही आले ना, मी जर परत नाही आले तर गाईला मारल्याचं पाप माझ्या पदरामध्ये लागावं, आहे की नाही। एका गाईची हत्या म्हणजे 33 कोटी देवतांची हत्या आहे, तेवढं पाप माझ्या पदरामध्ये लागावं आणि मला नरकाची प्राप्ती व्हावी, मी जर परत नाही आले तर। मी वचन देते आहे, मी परत येणार। महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, व्याधाने एवढं मोठं वचन दिलंय म्हणून अगदी काही क्षणात येण्यासाठी तिला परवानगी दिली आणि ती हरिणी सुद्धा निघून गेली।
बघता बघता दिवस उजाडला. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि आता मात्र सगळ्या हरिणी हरण सगळेच मिळून एकदाच तलावावर आले. पती पत्नी लेकरं बाळ सगळेच तलावावर आले आणि व्याधाला म्हणू लागले, व्याध मला मार. पती म्हणतोय मला मार, लेकरं म्हणतायत मला मार. व्याध म्हणू लागला, कोणाला मारायचं, काय बोलता आहेत तुम्ही? हरिण म्हणताय, आम्ही पत्नीशिवाय लेकराशिवाय राहू शकत नाही, मला मारून टाक म्हणजे मला हे दुःख बघायला नको. हरिणी म्हणते आहे, मला मारून टाक म्हणजे मला दुःख बघायला नको. लेकरं म्हणतायत, पाडसं म्हणतायत, मला मार म्हणजे हे दुःख बघायला नको. व्याधाच्या मनामध्ये एकमेकाविषयी असलेलं प्रेमाचं त्या ठिकाणी व्याधाच्या मनामध्ये भाव बदलला. पती पत्नी लेकरामध्ये हा प्रेम भाव पाहून व्याधाचं मन परिवर्तन झालं आणि व्याध झाडावरून खाली उतरला. व्याधाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आल्या. याच प्रसंगामध्ये भगवान शिवाचे शिवगण व भगवान शिव परमात्मा साक्षात त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर त्या सरोवरावरती प्रकट झालेले आहेत. नमः पार्वतीपते शिव हर हर. नमः पार्वतीपते शिव हर हर. महादेव त्या व्याधाच्या समोर प्रकट झाले. सर्व हरिणींनी महादेवांना नमस्कार केला. व्याधानेही साष्टांग नमस्कार घातला. व्याधाचं मन परिवर्तन झालं आणि वृत्ती पालटोडी जाय, चित्त समाधान होय. महादेवांनी व्याधाच्या मनामध्ये परिवर्तन केलं. व्याधा, या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर तुझ्याकडून पूजा घडलेली आहे. न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तो हे ज्ञान पावे शिवकृपे. तुला शिवभक्तीचं ज्ञान नव्हतं व्याधा, तरी सुद्धा या बिल्व वृक्षाच्या खाली शिवलिंग ठेवलेलं आहे. त्या शिवलिंगाची पूजा या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर तुझ्या हातून झालेली आहे. बिल्वपत्र वाहिलेले आहेत, पाठीवरचं जल वाहिलेले आहे आणि ही पूजा मला प्रसन्न झालेली आहे. म्हणून मी तुला वरदान देतो आहे, तू या हरिणीची शिकार करू नको. तुझ्या दरिद्रता त्या ठिकाणी दूर होऊन तुझ्या कुळाचा उद्धार होईल आणि तू शिवपदाचा अधिकारी होशील. हरिणीसह या व्याधाचा देखील महादेवाने उद्धार केला. जो परम पावन अशा महाशिवरात्रीची कथा श्रवण करतो ना, त्याच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होऊन त्या मनुष्याला सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती होते. या व्याधाचा त्या ठिकाणी उद्धार झाला आणि तो शिवपदाचा अधिकारी झाला. अशा महाशिवरात्रीची कथा आपण सर्वजण या ठिकाणी श्रवण करत आहोत. या शिवकथेच्या श्रवणाने आपल्याही जीवनातील दुःख दारिद्र्य दूर हो अशी भगवान शिवाच्या चरणी मंगल कामना करतो आहोत. आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आपण सर्वांनी मोठ्यानं एक वेळा प्रेमानं त्या भगवान शिवाचं भजन करूया. ओम नमः शिवाय. 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 नमः पार्वतीपते शिव हर हर. हर हर. शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर. हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आता आपलं किती मोठं भाग्य आहे बघा. एकीकडे शिवमहापुराण कथाही या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहेत. एकीकडे गंगा यमुना त्रिवेणी संगमाचं या ठिकाणी आपल्याला स्नान होत आहे आणि एकीकडे महाशिवरात्रीचा पर्व काळ या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती या भगवान शिवाच्या शिवलिंगाला काय व्हावं आणि काय वाहू नये याबद्दल शिवमहापुराण कथेमध्ये काही वस्तू सांगितलेल्या आहेत. त्या आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. कोणती वस्तू वाहिल्याने कोणत्या फलाची प्राप्ती होते असं या ठिकाणी शिवकथेमध्ये विस्तृत विवेचन करून सांगितलेलं आहे.
महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शिवलिंगाला जल वाहिल्याने तापनाश होतो म्हणतात. दूध वाहिल्याने वंश विस्तार होतो. सुगंधी द्रव्य अर्पण केल्याने भोगाची प्राप्ती होते. साखर समर्पित केल्याने प्रमेहाचा नाश होतो. मध अर्पण केल्याने दमा आदी रोगापासून मुक्तता होते. तूप अर्पण केल्याने नपुसंकतेचा नाश होतो. उसाचा रस समर्पित केल्याने बुद्धीमध्ये जडता आहे त्याचा नाश होतो. गंगा जल समर्पित केल्याने परम आनंदाची प्राप्ती होते. केशर समर्पित केल्याने सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते. अष्टगंध कुंकू नाही बरं का, अष्टगंध समर्पित केल्याने संकटाचा नाश होतो. बिल्वपत्र समर्पित केल्याने सर्व पाप व सर्व दोषातून मुक्तता मिळते. कमळ समर्पित केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. दर्भ समर्पित केल्याने आयुष्यामध्ये वाढ होते. शंख पुष्प समर्पित केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. धोत्र्याची फुलं वाहिल्याने संतान प्राप्ती होते. दुर्वा समर्पित केल्याने आपल्याला अकाळ त्या ठिकाणी, अनंत त्या ठिकाणी दीर्घकाळ अक्षय सुखाची प्राप्ती होते. अगस्त्याची फुलं समर्पित केल्याने यशाची प्राप्ती होते. करवीर नावाची फुलं आहेत, ती शिवलिंगाला समर्पित केल्यावर आपला जो भवरोग आहे त्यातून मुक्तता होते. तदनंतर चमेलीची पुष्प वाहिल्याने आपल्या घरामधील वाईट दोष दूर होतात. पुढे जवस त्या ठिकाणी अर्पण केल्याने घरामध्ये सुख शांती समाधानाची प्राप्ती होते. पारिजातकाची फुलं समर्पित केल्याने घरामध्ये संपत्ती धनाची प्राप्ती होते. शमीपत्र समर्पित केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. जुही पुष्प, जुही नावाची फुलं आहेत, ते फुलं समर्पित केल्यानंतर घरामध्ये अन्नाचा तुतवडा कधीच पडणार नाही. कणेरीची पुष्प शिवलिंगाला समर्पित केल्याने वस्त्राची प्राप्ती होते. पांढरी मोहरी समर्पित केल्याने शत्रूचा नाश होतो. तांदूळ समर्पित केल्याने, तांदूळ तुटके चालणार नाहीत बरं का, अखंड तांदूळ शिवलिंगाला समर्पित केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते. काळे तीळ समर्पित केल्याने पापापासून मुक्तता होते. जवा, ज्याला सातू म्हणतात, समर्पित केल्याने आपल्या संतान प्राप्तीला ज्ञानाची प्राप्ती होते. जवस अर्पण केल्याने स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते. मूग अर्पण केल्याने सर्व समाधानाची प्राप्ती होते. काष्ट नावाचं भस्म आहे, ते भस्म समर्पित केल्याने सर्व दुःखाचा नाश होतो. सुका मेवा समर्पित केल्याने सर्व भोगाची प्राप्ती होते. श्रीखंड शिवलिंगाला समर्पित केल्याने घरामध्ये शांती प्राप्त होते. तदनंतर भगवान शिवाला भात समर्पित केल्याने मनाला शांती लाभते. अशा काही वस्तू शिवलिंगाला वाहण्यासाठी महाशिवरात्रीचा पर्वकाळ सांगितलेला आहे. शिवलिंगाला काय वाहू नये, चुकून वाहिलात तर नुकसान काय होईल. शिवलिंगाला हळद समर्पित करू नये. चुकून हळद लावली तर सुखाचा नाश होईल, घरामध्ये भांडण आणि क्लेश वाढतील. तदनंतर शिवलिंगाला तुळशीची पानं वाहू नये. चुकून वाहिलात तर घरामध्ये वादविवाद वाढतील, क्लेश वाढतील आणि आपल्या बुद्धीचा नाश होईल. केतकीचं फूल महादेवाला वाहू नये. वाहिलात असमाधान आणि रोगाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तदनंतर कुंकू शिवलिंगाला लावू नये. लावलात तर आपल्या जीवनामध्ये आपल्या समोर संकट यायला सुरुवात होतील. शंखानं जळ वाहू नये. काही जणांना शंखामध्ये पाणी टाकून शिवलिंगाला वाहायची सवय असते. शंखाने जळ वाहू नये. चुकून वाहिलात तर आपल्या घरामध्ये मोठी हानी झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे नारळातलं पाणीसुद्धा शिवलिंगाला समर्पित करू नये, घरामध्ये क्लेश वाढतात. पांढरे तीळ या ठिकाणी भगवान शिवाला त्या ठिकाणी वाहू नये म्हणून सांगितलेलं आहे. पुढे तुटलेले तांदूळ शिवलिंगाला वाहू नये. वाहिलात तर घरामधील धनाचा नाश होईल, लक्ष्मी येईल पण टिकणार नाही. पुढे चोरून आणलेले बिल्वपत्र फुलं शिवलिंगाला चालणार नाहीत. बऱ्याच जणांना सकाळी सकाळी लवकर उठून
हातामध्ये ताट घेऊन लोकांच्या दारात जाऊन फुलं तोडून आणायची सवय असते. चोरलेले फुलं देव स्वीकारत नाही. नसेल तर नका वाहू, एकच व्हावा, पण भाव शुद्ध अंतःकरणाने व्हा. चोरून जर फुलं तुम्ही घरामधल्या देवाला वाहिलात तर त्या ठिकाणी घरामध्ये शांती लाभत नाही, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. खूप मोठं त्या ठिकाणी विधी करण्यापेक्षा छोटी विधी करा. भोळा भाव देवा मला पाव अशी भक्ती करा. मोठ्या त्या ठिकाणी मार्गाने चालू नका, लहान लहान मार्गाने चाला, म्हणजे नक्की मोठा मार्ग सापडतो. डायरेक्ट मोठ्या मार्गाने जायला गेलं की पुढे कुठंतरी गतिरोधक कच्चा रोड त्या ठिकाणी मिळतो. त्याच्यामुळं जेवढं तुम्ही कच्च्या रस्त्यानं सत्य मार्गावर चालाल तेवढं आपल्याला शेवटी मोक्षाचा रस्ता धोपट मिळणार आहे, स्वच्छ मिळणार आहे, जिथं काही गतिरोधक लागणार नाहीत. म्हणून छोटी छोटी भक्ती करा, पण भोळा भाव देवा मला पाव सत्य भक्ती करा. या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून महाशिवरात्रीचा पर्वकाळ म्हणजे अगदी भाग्याचा दिवस आहे आणि त्या भाग्याच्या दिवशी आपण सत्य आणि शिवाची पाठवणी करणार आहोत. मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं. एक नाही एक दिवस त्या मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जावं लागतं. काल शिव आणि सतीचा विवाह सोहळा आपण संपन्न केला. देवांची लग्न आणि आपल्या लग्नामध्ये थोडं फरक आहे. आपली लग्न सकाळी डामडूम, दुपारी चामचूम, संध्याकाळी सामसूम. पण देवाची लग्न 6 महिने महादेव आणि सतीचं वराड सताळ्यातच राहिलं मुक्कामाला, म्हणजे दक्षाच्या नगरीमध्ये मुक्कामाला राहिलं. 6 महिने सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला, पान सुपारीचा खेळ खेळण्यात आला. पण 6 महिन्यानंतर का होईना एक ना एक दिवस या मुलीची पाठवणी करावीच लागते, आहे की नाही. मुलगी परक्याचं धन आहे. मुलाच्या जीवनामध्ये तेवढं दुःख नाही, पण मुलीच्या जीवनामध्ये डबल दुःख आहे की नाही. लहान असताना 18-19 वर्षाचे असताना आपल्या आईवडिलांचं मन राखावं आणि माहेरातून सासरी गेल्यानंतर आपल्या पतीचं आणि आपल्या सासरच्या लोकांचं मन राखावं, पण मुलीचं मन कधी राखताच आलं नाही. हे दुःख आहे. एकीकडे आनंद आहे, एकीकडे दुःख आहे. कसं आहे, मुलीला आई बाप, बहीण भाऊ, घरदार, अंगण, मित्र, परिवार सर्व काही सोडून जावं लागतं. कायमचा संसार थाटण्यासाठी सगळं विसरून त्या ठिकाणी जावं लागतं. जात असताना प्रत्येक मुलीच्या आईनं फक्त आणि फक्त मुलीला चांगल्याच गोष्टी सांगा, जेणेकरून आपल्या मुलीचा संसार मोडला नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला मुलीला आपल्याच सांगण्यावरून दुःख नाही झालं पाहिजे. तलाक, डिवोर्स अशा गोष्टीपर्यंत आपल्या मुलीचा संसार गेला नाही पाहिजे. मुलीला नांदायला जाताना आईनं काय सांगावं हे अश्विनी मातेनं सतीला सांगितलेलं आहे. बाळा, आजपर्यंत तू माहेरात होती, म्हणजे सकाळी 10-11 वाजता जरी उठलं तरी काही हरकत नव्हती, पण उद्यापासून तू सासरी आहेस. सासरी गेल्यानंतर तुला सकाळी लवकर उठावं लागेल. तुझं सर्व आवरून, तुला सगळ्यांचं आवरून घेऊन, सगळ्यांना जेव घालून नंतर तुला जेवावं लागेल. उद्यापासून तुला तुझं जीवन बदलावं लागेल. बाळा, पती म्हणजे महादेव आहेत आणि त्यांचा शब्द तू कधीच ओलांडू नको. त्यांनी बोललेला शब्द सर आखोपे घेऊन त्याचं पालन कर. त्यांना कधीच उलट बोलू नको. जर त्यांनी कधी रागावलं बोललं तर मौन धारणा कर, कारण तुझा जन्म माहेरात झाला पण मृत्यू सासरी होणार आहे. तिथंच तुझं त्या ठिकाणी सर्वस्व आहे. लक्षपूर्वक ऐक बाळा. आई वडिलांच्या नंतर सासू सासऱ्यांना त्या ठिकाणी तू आई वडील मान. माहेराचं नाव, आई वडिलांचं नाव तू तिथं मोठं कर. आपलाच हट्ट तिथं गाजवू नको. काही वेळेला तू कमीपणा घ्यायला शिक. हे तुला मी सांगते आहे, त्याचं तू पालन कर. बाळा, जर यदा कदाचित प्रसंग आला की आई वडिलांच्या माध्यमातून, तुला मी सांगते आहे, यदा कदाचित प्रसंग आला, महादेवानी तुला एखादा शब्द रागावून बोलला, टाकून बोलला, तर तू महादेवाला उलट बोलू नको, मौन राहा. कारण ते तुझे पती आहेत. त्यांना उलट बोलणं म्हणजे महापाप होईल. तदनंतर पुढे बोलते आहे, घरामध्ये कुठले पाहुणे रावळे आले तर बाळा त्या ठिकाणी त्यांचं व्यवस्थित आदर आतिथ्य कर. महादेवाचे अनेक रूपं आहेत, त्या प्रत्येक रूपामध्ये तू महादेवाची सेवा कर. महादेवाच्या कैलासामध्ये तू गेल्यानंतर शिवपूजा, जपतप, अनुष्ठान, ध्यानधारणा तूही कर.
आणि कधी प्रसंग आलाच दोघांमध्ये वादविवाद झाला तर ते घराणं आमच्यापर्यंत सुद्धा येऊ देऊ नको, हे प्रत्येक आईनं सांगितलं पाहिजे. आज कलियुगामध्ये प्रत्येक नाही तर अनेक मुलींचे त्या ठिकाणी डिवोर्स होऊ लागले, तलाक होऊ लागले. त्याचं कारण आहे आई आहे जबाबदार. आईनं आपल्या लेकीला रोज रोज फोन लावू नये. आठवड्यातून एकदा, 4 दिवसातून एकदा फोन लावावा. 3 टाईम 4 टाईम आई इकडून फोन लावते, तिकडून मुलगी प्रत्येक गोष्ट सांगते, आई इकडून नको त्या गोष्टी भरवते. त्याच्याने त्यांचा संसार व्यवस्थित चालत नाही. जर लेकीनं तिकडून काही घराणं सांगितलं तर आईनं इकडून समजावून सांगितलं पाहिजे, बाळा हे घराणं असं सांगत जाऊ नको, ॲडजस्टमेंट करायला शिक, मौन धारणा कर, काही वेळा तू समजून घे, कारण तुला त्याच ठिकाणी राहावं लागेल. आता काय तुला इथं आणून आमची बदनामी करून घ्यायची का, असं प्रत्येक आईनं सांगितलं पाहिजे. प्रत्येक आईनं सांगितलं पाहिजे. आणि सासरच्या लोकांनी सुद्धा त्या मुलीचा छळ करता कामा नये. लक्ष्मी पावलानं तुमचा वंश त्या ठिकाणी वाढवण्यासाठी, तुमच्या घराची प्रगती करण्यासाठी ती लेक त्या ठिकाणी तिचं आई बाप घरदार बहीण भाऊ अंगण मित्र परिवार सोडून आलेले असते. सासरच्या लोकांनीही या माय माऊलीच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देऊ नका. कारण ज्या घरात माता माऊलीच्या मुलीच्या रडण्याचा आवाज आहे त्या घरामध्ये दरिद्रता आहे. ज्या घरामध्ये मुलीच्या माता माऊलीच्या दुःखाच्या रडण्याचा आवाज आहे ना, त्या घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही. कारण तुमचीच लक्ष्मी नर्वस आहे तर ती देवी लक्ष्मी कशी थांबणार. म्हणून या लक्ष्मीची पूजा करा, या लक्ष्मीची जोपासना करा. आई सांगू लागली, बाळा जर कधी प्रसंगच आला तर ते घराणं देखील माझ्याकडे सांगू नको. जे काही आहे तो ॲडजस्टमेंट करून तुझा संसार त्या ठिकाणी सुंदररित्या कर. कलियुगामधल्या मुलीनं डिवोर्स घेत असताना कोर्टामध्ये प्रकरण नेलं आणि आपल्या आईवडिलांची बदनामी कोर्टापर्यंत गेली. तुमच्या एका कृत्यामुळं शेजारी गावामध्ये आईवडिलांचं नाव जातं. मुलीनं असं काय केलं असेल की सासरच्या लोकांनी आणून सोडलं. असाच प्रसंग कोर्टामध्ये आला आणि जज साहेबांनी मुलीला सांगितलं, बाळा मी तुझ्या वडिलांसारखा आहे, डिवोर्स घेऊ नको, तलाक घेऊ नको, नांदायला जा. काहीही भांडण झाले असतील तर ॲडजस्टमेंट करून घे. जज साहेबाला मुलगी म्हणाली, मला संसार करायचाच नाही जज साहेब, मला त्या संसारामध्ये पडायचं नाही, मला डिवोर्स द्या, मला डिवोर्स घ्यायचा आहे. जज साहेब म्हणाले नाही बाळा असं नको बोलू, तुझ्या या कार्यामुळे तुझ्या आई वडिलांचं नाव बदनाम होईल, तू नांदायला जा. मुलीनं रागाच्या भरामध्ये जज साहेबाला बोललं, जज साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी. मुलीनं जज साहेबाला प्रश्न केला, जज साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी. त्यावर जज साहेबांनी उत्तर दिलं, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी. कळतंय, ताटातच का घ्यावी. म्हणजे ताटात घेण्याच्या अगोदर विचार करायचा ना, भाजी आवडते की नाही आवडते. ताटात घेऊन मग पुन्हा काढण्यात काय अर्थ आहे. म्हणजे जज साहेबांना म्हणायचं होतं, हे तू विचार लग्न करण्या अगोदर करायचा होतास. आता तुला जो संसार कडू वाटतो आहे ना, त्याच कडू कारल्याची गरज कोरोनामध्ये पडली आहे की नाही. त्याच कडू गुळवेलाची गरज कोरोनामध्ये पडली ना. कडू गोष्टीच कोरोनामध्ये कामी आल्या ना. ज्या वेळेस संकट येतं, दुःख येतं, त्या वेळेस या कडू गोष्टीच कामी आल्या. बरोबर आहे. मग जज साहेब म्हणतात, याच कडू कारल्याची गरज त्या कोरोनासारख्या महामारीमध्ये लोकांना पडली. याच कडू कारल्याच्या भाजीला गोड करायचं की कडू करायचं हे एका सुगरणीच्या हातामध्ये असतं बाळा. कारलं कडू आहे मान्य आहे, पण त्या कारल्याला गोड करायचं की कडू करायचं हे एका सुगरणीच्या हातामध्ये असतं. सुगरण जर असेल ना तर कारल्याची भाजी कडू होणार नाही, गोड गोड लागेल. तसंच हा कडू संसार गोड करायचा की कडू करायचा हे एका माता माऊलीच्या हातामध्ये असतं. म्हणून तो नांदायला जा. जज साहेबाचा शब्द त्या मुलीच्या अंतःकरणाला रुजला आणि ती मुलगी नांदायला जाण्यासाठी तयार झाली. असाच प्रसंग प्रत्येक वेळोवेळी जीवनामध्ये आला तर प्रत्येक वेळी तुटायचं बोलू नये, जोडायचंच बोलावं.
कारण मुलगी हे ठेवून घेण्याचं साधन नाही, परक्याचं धन आहे. एक ना एक दिवस पाठवणी करायची होती. दक्ष प्रजापती, माता अश्विनी माता अश्रुनयनाने या सतीची पाठवणी करू लागले. नंदीगण शिवगण त्या ठिकाणी निघालेले आहेत. नंदीवरती सती माताला आरूढ करण्यात आलं, शिवाला आरूढ करण्यात आलं. सती त्या ठिकाणी पाठीमागे जाऊ लागली. पित्याच्या गळ्याला मिठी मारू लागली, धडाधडा रडू लागली. आईच्या गळ्याला मिठी मारू लागली, धडाधडा मिठी रडू लागली. आता राहिलं का रडण्याची प्रथा? नाही, आहे की नाही? नवऱ्याच्या आधीच नवरी कारमध्ये जाऊन बसू लागली. आता राहिलं नाही प्रेम, माया, भावना, काय राहिलं नाही. जग उलटे चालले, सत्याप्रती विसरली, आहे की नाही? आईच्या गळ्याला मिठी मारली. आईनं अश्रुनयनाने या लेकीची पाठवणी करत असताना आता ही लेक माहेरातून सासरी निघालेली आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, माइक सिस्टम लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली एकुलती एक लेक परक्या घरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली वाढली ती माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात्र, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात्र. केल्या खोड्या इथे अनहोणपणा हो झाला, वाटे पोरीला आज बालपणा आठवला, वाटे पोरीला आज बालपण आठवला, वाटे पोरीला आज बालपण आठवला. हो किती आनंदाने, हो किती आनंदाने वाढली आजवरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी न्हाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी न्हाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी न्हाली. निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया, जाते सोडून आज आईची ती वेडी माया, जाते सोडून आज आईची ती वेडी माया, जाते सोडून आज आईची ती वेडी माया. दोन्ही डोळ्यामधुनी हो दोन्ही डोळ्यामधुनी ढाळीते अश्रू सरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली एकुलती एक लेक परक्या घरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक
सासरी सासरी नमः पार्वतीपतये शिव हर हर। शिवानी सतीची पाठवणी करून शिवानी सती यांचं वराड शिवगण नंदीगणासह कैलासामध्ये पोहोचलेलं आहे। आईनं सांगितल्याप्रमाणे सतीनं आपली वागणूक सुरू करून शिव आणि सतीचा या ठिकाणी संसार सुरू झाला। आता या संसारामध्ये असं काय झालं जेणेकरून सतीला आपला देह त्याग करावा लागला आणि याच सतीचा अवतार पार्वती नावाने कशा प्रकारे झाला। जर पुढच्या वर्षी योग आला ना पार्वती खंडामध्ये या पुढील कथा आपण 2026 फेब्रुवारी या सप्ताहामध्ये श्रवण करूया। एवढं या प्रसंगी सांगून शिव आणि सतीला आपण संसार करण्यासाठी सोडलेला आहे। आता त्यांना त्यांचा संसार करू द्या। या संसारामध्ये असं काय वादविवाद झाले जेणेकरून सतीला यज्ञस्थळी जाऊन स्वतःला संपवावं लागलं। हा प्रसंग पुढील वर्षी पार्वती खंडामध्ये आपण श्रवण करणार आहोत। या श्रवणाला पुढील वर्षी आपण योग्यरित्या विस्तृतरित्या विवेचनरित्या श्रवण करून आपल्या जीवनामध्ये पार्वती मातेचाही पुढील वर्षी आपण आशीर्वाद घेऊया। या भक्ती संपन्न जीवन जगत असताना कथा ऐकत असताना कीर्तन ऐकत असताना पारायण करत असताना भजन करत असताना कीर्तन करत असताना कीर्तन ऐकत असताना प्रवचन करत असताना प्रवचन ऐकत असताना लोक बोलतात बरं का। लोक चांगलंही म्हणतात लोक वाईटही बोलतात लोक दोन्हीकडून बोलतात पण लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही। आपण फक्त आपण सत्य मार्गाने वाटचाल करायची। लोक लाजेवरी सोडी येले पाणी नाचूया कीर्तनी आनंदाने। लोकांच्या बोलण्यावर आपण पाणी टाकलं पाहिजे। अंतरामाप्पा कित्येक वेळा माणूस काही करण्या वाचून मागं राहतो त्याचं कारण आहे लोक काय म्हणतील। लोक काय असतात केलं तरी बोलतात नाही केलं तरी बोलतात। लोक कसे असतात थोडं सावधान बसून कान उघडं ठेवून लक्षपूर्वक ऐका बरं का। लोक कसे असतात लोक कोणत्या पद्धतीनं बोलतात लक्षपूर्वक ऐका। पुढे सांगेन लोकांचं ऐकायचं की नाही ते। पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात। पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात। सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात। कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात। भरपूर दान धर्म केला तर 2 नंबरवाला म्हणतात। दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात। नोकरी केली तर याला पर्याय नव्हता म्हणून केली म्हणतात। नोकरी नाही केली तर बापाच्या जीवावर खातो म्हणतात। लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात। लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात। गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात। दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात आणि घरी बसून राहिलं तर घरबशा म्हणतात। अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात। क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात। भजनाला गेलं तर मोकळा आहे याला काय कामधंदा नाही म्हणतात। भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे असं म्हणतात। कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात। कथा कीर्तन बंद केले तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात। अन्नदान केले तर कुठं भारी केलं रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात। अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात। बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात। बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात। खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात। रनिंग करून जिम लावून जॉगिंग करून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय असं म्हणतात। सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही म्हणतात। कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात।
समाजासाठी काहीतरी केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे म्हणतात। समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात। लोक असेच असतात, नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत, बसणाऱ्याला बसू देत नाहीत, जाणाऱ्याला जाऊ देत नाहीत। लोक असेच असतात, पण आपण लोकांचं ऐकायचं नाही। ऐकावे जनाचे, करावे मनाचे, या युक्तीमध्ये फक्त आणि फक्त सत्य मार्गावर आपण चांगलं कार्य आपल्या जीवनामध्ये करा, वाईट कार्य करू नका। सत्य मार्गाचा अवलंब करा, आई वडिलांची सेवा करा, धर्म सेवा करा, समाज सेवा करा, दान धर्म करा, परमार्थ करा, नीतिमत्तेनं वागा, सत्यवाणीनं वाटचाल करा, खोटं बोलू नका, दुराचारानं वागू नका। आपल्या जीवनाचं हित साधून घेण्यासाठी आपल्या अंतकरणातले षडविकार दूर करा आणि सत्य मार्गाचा अवलंब करून प्रामाणिकप्रमाणे जीवन जगा। खऱ्या सुखाची प्राप्ती वेळाने का होईना तुम्हाला प्राप्त होईल, लगेच सुख प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही चुकीचा मार्ग अवलंब करू नका। भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं, है कि नाही। देवाचं कसं आहे, समय से पहले और नसीब से ज़्यादा भगवान शिव कभी किसी को नहीं देते। वेळ आल्याबरोबर आणि नशिबापेक्षा जास्त कधीच माणसाला मिळत नाही, म्हणून सर्वांनी संयम बाळगा आणि सत्य मार्गाचा अवलंब करून आपल्या जीवनाचं हित साधून घ्या। लोकांच्या बोलण्यावर पाणी टाका, ऐकावे जनाचे, करावे मनाचे। का वागायचं लोकांच्या मनासारखं? लोकांचं कसं आहे, लोक आपल्याला कधी चांगलं म्हणतात, आपण जर त्यांच्या मनासारखं वागलं तर आपण लोकांच्या नजरेत चांगले, त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर वाईट। का वागायचं? देवाने एवढा सुंदर जन्म आपल्याला दिलेला आहे, सुंदर रूपाचे पाहिले पाकरू, भवसिंधू तारू सापडले। एवढा सुंदर देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे। मदिरा प्राशन करू नका, गुटखा तंबाखू खाऊ नका, व्यसनापासून दूर राहा, गांजा सिगारेट ओढू नका, हे की नाही। असे तामस प्रवृत्तीकडे घेऊन जाणारे पदार्थ सेवन करू नका। या शरीराला शुद्ध ठेवा, कारण हे एक मंदिर आहे। तुमचा आत्मा आणि परमात्मा शरीरावर धारण आहे। या देवाला भिवून तरी दुराचार करू नका, एवढे या प्रसंगी सांगतो आहे। गेल्या 6 दिवसापासून ते या 7 दिवसापर्यंत आपण गोड अंतकरणाने महाराजांची कथा श्रवण केलात। आता प्रसंग आहे, उद्याला 1:30 वाजले की नाही तुम्हाला पुन्हा कथेची आठवण येईल। आता हे 7 दिवस गोड अंतकरणाने, एक नाही, प्रसन्न चित्ताने हसत खेळत आपण श्रवण केली कथा। कधी 7 दिवस गेले कळालं का? आम्हाला तर कळालं नाही बाबा। जाण्या येण्यात कधी 7 दिवस गेले काहीच कळालं नाही। पण आता प्रसंग आहे, एक शेवटचा तुम्हाला सगळ्यांना शरणात घालून आपण कथेला विराम करणार आहोत। एकीकडे सुख असतं, 7 दिवसाची आपली भेट असते, पण उद्याला तुमची आमची भेट होणार नाही। आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा शरणार्थ घ्यावा। शेवटचा शरणार्थ घालून या शिवमहापुराण कथेला आपण विराम करणार आहोत। आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, हो आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा शिव शरणात घ्यावा, अमुचा शिव शरणात घ्यावा, अमुचा शिव शरणात घ्यावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो अमुच्या गावा, आम्ही जातो
आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता थोडी कृपा असू द्यावी आता थोडी कृपा सुजावी आजवर होतो तुमच्या गावी आता थोडी कृपा असू द्यावी आम्ही जातो आमुच्या गावा जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आता असो द्यावी दया आता द्यावी दया तुमच्या लागतसे पाया तुमच्या तसे पाया आता सो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा शिवदास मने भेटी शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा भेटी योगायोगे 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 पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा पुन्हा भेटी योगायोगे शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा शिव शरणात घ्यावा आमुचा शिव शरणात घ्यावा आमुचा शिव शरणात घ्यावा आमुचा शिव शरणात घ्यावा ज्या 7 दिवसाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हे शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून या भगवान शिवपरमात्म्याच्या कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालं
7 दिवस प्रसन्न चित्ताने आपण कथा ऐकलात। आज मात्र महादेवाला या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्यापासून थोडंसं दूर करण्याची वेळ आली। उद्याला याच वेळेला या शिव महापुराण कथा श्रवण करायला आपल्याला मिळणार नाहीत। म्हणून म्हणतो आहे, नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा। मिळालेल्या देहामध्ये या 7 दिवसाच्या माध्यमातून आपण या शिव महापुराण कथेचं श्रवण केलात। सत्य मार्गाचा अवलंब करून आपण या शिव महापुराण कथेचं श्रवण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, एवढे या प्रसंगी सांगून आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। 7 दिवस पर्यंत आपण या ठिकाणी या शिव महापुराण कथेचं काया वाचा मनाने श्रवण केलात। जसं आपल्यालाही या ठिकाणी दुःख दाटून येत आहे, तसंच आपणही या ठिकाणी आम्हीही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उद्याला निरोप घेऊन पुढील कथेसाठी प्रस्थान करणार आहोत। वेळोवेळी महाराज आपल्याला या कथेचं ज्ञान देण्यासाठी नसणार आहेत। जेवढं काही आपण 7 दिवसाच्या माध्यमातून हे ज्ञान श्रवण केलात, त्या ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये काया वाचा मनाने श्रवण करून आपल्या जीवनाचा सत्य मार्गाने उद्धार करून घ्यावा, एवढे या प्रसंगी सांगून या शिव महापुराण कथेसाठी मला योग्य समजून शिवभक्त परायण आपल्या सप्ताहाची सर्वा गुरुभक्त शिवभक्त किती तळमळ आहे। वय झालं असताना देखील या शिवभक्तीमध्ये राहणं, या शिवभक्तांना ज्ञान अमृत प्राप्त करून देणं, परमरहस्याचं पारायण गावोगावी जाऊन करणं, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून शिवभक्तांना शिवभक्ती शिकवणं, असे या सप्ताहाची सर्व शिवभक्त परायण शिवभक्त गुरुभक्त विश्वनाथाप्पा कल्याणी व शिवभक्त परायण प्रेमळ अंतकरण ज्यांचं आहे, ज्यांची जीवाशिवाची जोडी आहे, असे अंतरामाप्पा हिंडे या दोघांनी सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून, सर्व नियोजन समितीच्या माध्यमातून, शिवभक्त परायण राजकुमार आप्पा पुणे यांच्या माध्यमातून या शिव महापुराण कथा सांगण्याचं भाग्य मला प्राप्त करून दिलात। आपणा सर्वांचे मी या ठिकाणी या जन्मामध्ये ऋण फेडू शकणार नाही, कारण कीर्तन सांगायचं भाग्य वेगळं, प्रवचन सांगायचं भाग्य वेगळं, पण या कथा सांगण्याचं भाग्य म्हणजे अनंत जन्मीची पुण्याई लागते। तेव्हा माझ्या मुखातून या कथा सांगण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि या कथेसाठी मला आपण योग्य समजलात, त्याबद्दल मी आपले ऋण आभार व्यक्त करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करतो आहे। कल्याणी आप्पा, अंतेश्वर आप्पा व सर्व सप्ताह कमिटीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। या हजारो रुपयापर्यंत देणगी दिलेली आहे त्या सर्व सद्भक्तांच्या नावाने जोरदार टाळ्या। या सप्ताह कमिटीमध्ये जी काही संयोजन समिती आहे, ज्यांची नाव मला या ठिकाणी अपरिचित नाहीत, वेळोवेळी बाहेर देणगी गोळा करणं या आर्थिक नियोजनामध्ये असणारे सर्वच सप्ताह कमिटीचे संयोजन समिती यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या। या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी विण्याची सेवा दिलेली आहे त्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या। टाळ्या वाजवा माय, उद्याला म्हणणार नाही, फक्त आजचाच दिवस। पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या।
अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून ते उचलणाऱ्यापर्यंत सेवा देणाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या. या मंदिर प्रांगणामध्ये चटई उचलण्यापासून अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून सर्व स्वच्छता करणारी सद्भक्त मंडळीसाठी जोरदार टाळ्या. आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून निस्वार्थ आपली सेवा करणाऱ्या सर्व परिचित अपरिचित सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे रोहिणी साऊंड सिस्टम महालिंग दादासाठी जोरदार टाळ्या. या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच, गायनाचार्य, सिंथवादक, छोटे गायक, कीर्तनकार, सूरमणी पुरस्कार प्राप्त शिवभक्त परायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज तथा आत्मीय बंधू तबला सम्राट आत्मलिंग महाराज या दोघांसाठी जोरदार टाळा. पुढे ही चालत असलेली कथा महाराजांच्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. प्रत्येकाने यूट्यूबवरती कुमार सागर महाराज भक्तिधारा पहिलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. दुसरं चॅनल कुमार सागर महाराज आई म्युझिक नाव टाकल्यानंतर चॅनल सर्च होईल. येणाऱ्या कथा नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतील. आपल्या गावातील कथा परत ऐकायला मिळतील. झालेल्या कथा, पुढे येणाऱ्या कथा घरी बसलेल्या आपल्याला ऐकायला मिळतील. आणि त्या कथेची शूटिंग करत असलेले परमशिष्य दत्तात्रय बेळे महाराज यांच्यासाठी जोरदार टाळा. देवलिंगा महाराजांसाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये, या महाप्रसादाच्या अन्नदान सेवेमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे असे शिवभक्त परायण विजयकुमार आप्पा डुमणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सप्ताहामध्ये लाईट व डेकोरेशनची व्यवस्था केलेले शिवभक्त परायण बालाजी आप्पा हुडगे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवा माय टाळ्या. टाळ्या वाजवायला टाळाटाळ केलात म्हणजे महादेव तुम्हाला भेट द्यायला टाळ्याटाळ करणार आहे. टाळ्या वाजवायला टाळाटाळ करू नका. आजचा दिवस फक्त अगदी 10 मिनिट. पुन्हा टाळ्या वाजवा म्हणणार नाही आणि पुन्हा वाजवू नये हे बाहेर गेल्यावर वेगळं समजतात लोक. इथंच टाळ्या वाजवाव्या आणि याच्याने इथं टाळ्या वाजवल्याने माणसाला झटक्याच्या आजारापासून मुक्तता मिळते. या सप्ताहामध्ये वर्गणी जमा करण्यासाठी मला काही आप्पांनी सांगितलं, महाराज आम्हाला वर्गणी गोळा करण्यासाठी जावं लागतं, त्यामुळं आम्हाला तुमची कथा ऐकायला मिळाली नाही. आम्ही बाहेरगावी जिथे कथा असेल तिथे नक्की आम्ही तुमची कथा ऐकायला येऊ, अशी अगदी प्रेमळ भावना ज्यांनी आमच्यापर्यंत पोचवलेली आहे. तसे या सप्ताहातील देणगी जमा करते एकदाच टाळ्या वाजवा. सगळ्यांचं नाव एकदा घेतो. नाव घेतल्यानंतर शिवभक्त परायण महेश अप्पा कल्याणी, शिवभक्त परायण बाबुराव अप्पा मुदगुडे, शिवभक्त परायण संभाजी बेंद्रे, शिवभक्त परायण सोमनाथ अप्पा शेरे, शिवभक्त परायण रमाकांत अप्पा कलशेट्टी, शिवभक्त परायण राजाभाऊ हिंडे, शिवभक्त परायण शंकर हिंडे, शिवभक्त परायण शेषराव हिंडे, शिवभक्त परायण शिरीष अप्पा शिवपुरे, शिवभक्त परायण कल्याणेश्वर कोरे, शिवभक्त परायण नरसिंग मुतंगे, शिवभक्त परायण विठ्ठलाप्पा शिवपूजे, शिवभक्त परायण बालाजी बेंद्रे या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. गावामध्ये कथा आहे हे माहीत असताना देखील जे घरात झोपलेले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. गावामध्ये सप्ताह आहे, कथा आहे हे माहीत असताना मंदिरात न येता बाहेर वट्ट्यावर, कट्ट्यावर, गच्चीवर, वारवसाला बसून कथा ऐकण्यासाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. वा, झाले ना सगळेजण? आता सर्वजण झाले. कुणी राहिले आता? तुम्ही महेशांच्या मूर्ती आहे की नाही? तुम्ही महेशांच्या मूर्ती. तुमचंही मला त्या ठिकाणी आभार मानावं लागेल, कारण तुम्ही आलात म्हणून कथा सांगू शकलो. तुम्ही नाहीच आलात तर कथा काय हिरव्या चटईला सांगायची का? म्हणून तुम्ही माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला मोठी शबासकी देणार आहे. सगळ्यांनी उजवा हात वरी करा. सगळ्या बसलेल्यांनी उजवा हात वरती केलेला आहे. तो तळहात पाठीमागे करा. तो तळहात पाठीमागे केलेला आहे. वाकवत 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 पाठीकडे आणा, 3दा मारा. शब्बास शब्बास शब्बास. हे की नाही? सर्वांना शबासकी देऊन
आतापर्यंत आपण गोड अंतकरणाने कथा ऐकलात त्याबद्दल आपला सर्वांचे ऋण आभार व्यक्त करतो आहे. ज्यांचं आत्तापर्यंत मी नाव घेतलेलं आहे त्या सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा भगवान कल्याणेश्वर सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव. सुख शांती समाधान प्राप्त करून देव. सत्य मार्गाचा अवलंब करून देव अशी मंगल कामना करून या शिव महापुराण कथेला विराम करत असताना शिव परमात्मा गुरुमाऊली जन्मदात्या आईवडील कल्याणेश्वर महादेव आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी समर्पे. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्माथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी. हर नम परापते शिव हर हर महादेव. कल्याणेश्वर महादेव की जय. शिव महापुराण भगवान की जय. कैलाशपति भगवान की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे. मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला. गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की. आरतीची यजमान शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. हो जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुण्याईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुण्याईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि. गुणातीत कांतं परब्रह्म शांतं सुविद्यादिदेवं भवारण्यदा. उमानाथ वेशं निराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं. महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं. कर्पूरगौरं करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. हर ओं यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्यनं तेहनाकं महिमान् सचन्त्यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओं गुरुदेवो महादेव गुरुदेवो सदाशिव गुरुदैवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि. जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर. शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की कल्याणेश्वर महादेव की सब संतन की हर हर.